एका विक्रेत्याने एक वस्तू 1995 रुपयास विकल्याने विक्रीच्या किमतीच्या एक आपण 7 पट नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर मग आता इथं खरेदी किंमत काढायची म्हणून खरेदी किंमत उजव्या साईडला, त्याच्या डाव्या साईडने काय माहिती पाहिजे? विक्री किंमत. समजलं? तर आता इथं काय म्हणलं, विक्री किती सांगा? 1995. साल सांगणं नाही चाललं, 1995 ही संख्या आहे, विक्री आहे. तर जोपर्यंत इथं विक्री आणि खरेदी माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. खरेदी आणि विक्री कोणाला मागायची? एक आपण 7 पट माझ्याकडून घेऊन टाका. मग कसं घ्यायचं? तर कोणाचा म्हणलाय? विक्रीच्या. मग विक्री म्हणजे किती आली सांगा? 7. उचलायचे 7 इथं लिहायचे. समजलं? मामला कोणाचा राहिला? खरेदीचा. मग इथं नफा म्हणलं का तोटा म्हणलाय? नफा. तर विक्री मधून नफा वजा केला तेव्हा म्हणजे 7 मधून 1 नफा गेला तर तेव्हा 6 काय राहील? या ठिकाणी खरेदी राहील. एवढं क्लिअर कळालं का तुम्हाला? एवढं समजलं का? तर मग आता इथं विक्री आणि खरेदी आम्हाला मिळाली, आम्ही एकदम खुश झालोय. आता पाहायचं काम आहे का आम्हाला? आमचा कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय? नाही, अजून बाकी आहे. तर मग याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 1995 गुणिला 6/7. 7 आणि 1995 कोणत्या पाड्यात आहे? 7च्या. 7 1 7, 7 2 14. 19 मधून 14 गेले 5. झोपून पाळीकडे लक्ष दे. इथं 5 मांडायचे. मग सांगा 7 8 56. 59 मधून 56 गेले किती राहिले? 3. आणि 7 5 35. तर आता कोणाचा गुणाकार? 285 आणि 6चा. 6 5 30 0 आचाले 3. 7 6 8 48 3 51 आचाले 5. 6 2 12 5 किती? 17. तर खरेदी किंमत किती आली सांगा? 1710.